चला तर मग शिकूया एक जबरदस्त फीचर. जावा 25चं फीचर, जबरदस्त फीचर ज्याचं नाव आहे कॉम्पॅक्ट सोर्स फाइल्स. हे एक आहे आणि त्याच्या सोबतच इन्स्टन्स मेन मेथड्स. हे दोन्ही एक दुसऱ्याशी कनेक्टेड आहेत, म्हणून मी एकाच ह्याच्यात त्याला मी शिकवणार आहे. मस्त मजा घेणार आहे आपण, बरोबर. कॉम्पॅक्ट सोर्स फाइल्स आणि इन्स्टन्स मेन मेथड हे काय असतं, कसं असतं, कसं इम्प्लिमेंट करायचं, सगळं बघणार आहे. काय याचा फायदा आणि का फीचर आलं समजून घ्या. तुम्हाला जर थोडंफार जरी आयुष्यात जावा डेव्हलपमेंट डेव्हलपरची गरज नाही आहे, जर तुम्ही कमीत कमी जावाचा एखादा क्लास मेन मेथड जरी बघितली असेल, जो स्टार्टिंग एंट्री पॉईंट असतो प्रोग्रामचा, तो जरी बघितला असेल, तुम्हाला हे आठवत असेल की काय करावं लागतं. जावाचा सगळ्यात पहिला प्रोग्राम तुम्हाला करायचा की हॅलो वर्ल्ड प्रिंट करायचं. हॅलो वर्ल्ड फक्त तुम्हाला प्रिंट करायचंय. तर जावामध्ये काय करावं लागतं, एक क्लास बनवावा लागतो, बरोबर. एक क्लास बनवावा लागतो, त्या क्लासमध्ये एक मेथड लिहायला लागते. म्हणजे कसा क्लास असेल, फॉर एक्झाम्पल मी एक क्लास बनवला, पब्लिक क्लास मी याच्यात काही लिहितो, हॅलो वर्ल्ड लिहितो, क्लासचं नाव हॅलो वर्ल्ड. आणि त्याच्यामध्ये मी काय करणार आहे, हे पब्लिक स्टॅटिक वाईड मेन, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन ही जी मेथड आहे ते याच्यामध्ये तुम्हाला लिहायला लागतं, बरोबर. मग हे सगळं झालं, याच्यामध्ये स्टेटमेंट आणि हा क्लास पूर्ण. हे एका क्लासमध्ये ही मेथड लिहायला लागते, बरोबर. पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन. कोणीही जावा शिकवायला लागलं की पहिल्यांदा काय शिकवायचं असतं, कसं प्रिंट करणार कोणतंही. म्हणजे ऍक्च्युली शिकवायचंय काय मला, कोणालाही काय प्रॉब्लेम होतो की प्रिंट करायचंय हॅलो वर्ल्ड. पण हे केल्याशिवाय तर होतच नाही, म्हणजे हेच लिहायच लागतं, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन. मग शिकणाऱ्याला प्रॉब्लेम होतो की यार हे मला माहितीच नाही, पब्लिक काय असतं, स्टॅटिक म्हणजे ऍडव्हान्स कॉन्सेप्ट आहे ऍक्च्युली. सुरुवातीला हे शिकवायला नाही प्रॉब्लेम, शिकवू शकत नाही, कारण स्टॅटिक हा कीवर्ड काय करतो, स्टॅटिक कीवर्ड नंतर शिकतो आपण, पब्लिक कीवर्ड नंतर शिकतो आपण, बरोबर. मेथड्स वगैरे काय असतं, पण आपल्याला शिकवणाऱ्याला सांगावं लागतं की हे लक्षात ठेवा, याच्यावरती सध्या लक्ष देऊ नका. फक्त हे लक्षात बघा, या स्टेटमेंट्सवरती लक्ष द्या. पण या स्टेटमेंटमध्ये सुद्धा प्रॉब्लेम आहे ऍक्च्युली. सिस्टीम काय असतं, आउट काय असतं, हे पण कळत नाही मुलांना, बरोबर. त्यामुळे प्रॉब्लेम, आणि हे राहूनच जातं शेवटपर्यंत. हे पण मजेशीर आहे. मग त्याचं सोल्युशन काय, जावा 25च्या आधी असं करायला लागायचं. बट आता असंच केलं पाहिजे कंपल्सरी नाही, नवीन हे तुम्ही वापरू शकता. काय करायचं, फक्त आणि फक्त नवीन क्लास, नवीन फाईलमध्ये जो तो एक क्लासची फाईल आहे त्याच्यामध्ये काहीच लिहायची गरज नाही तुम्हाला, फक्त एवढं करायचं, वॉइड मेन. आणि त्याच्यामध्ये आत प्रिंट करायचं काय, IO डॉट प्रिंट एल एन, आणि तेच लिहायचं. बिफोर असं करावं लागायचं, आफ्टर असं आहे की नाही. जबरदस्त फीचर आहे की नाही. याच्यामध्ये इंटरनली काय होतं ते पण मी सांगणार आहे, पण हे तुम्ही करू शकता. याचा फायदा काय झाला, तुम्हाला याच्यात पडायची गरज नाही. एखादा जावा नवीन आहे आणि त्याला जावा शिकायचंय, त्याला हे शिकायची गरजच नाही. तो वाईड मेन एक फंक्शन आहे, त्याच्यामध्ये काय अरेथमॅटिक ऑपरेटर वगैरे सगळ्या गोष्टी तू शिकू शकतो, कीवर्ड सगळं आतमध्ये जे काय आहे. म्हणजे इनिशियली जावा बिगिनरला हे शिकायची गरज नाही, म्हणजे त्याला हे कन्फ्युजन होतच, बरोबर. हे कशासाठी लिहितोय मी, त्यामुळे हे करायची गरज नाही, हे तुम्ही असं करू शकता. चला तर मग करून बघूया याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन. तर मी काय करतो, प्रोजेक्ट तर आपल्याकडे जावा फीचरचा आहे, त्याच्यामध्ये आपण इम्पोर्ट मॉड्यूल बघितलं होतं. आता याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, न्यू. मी एक पॅकेज बनवतो त्याच्यामध्ये, ज्याचं नाव कॉम्पॅक्ट सोर्स फाईल बघणार आहे आपण, कॉम्पॅक्ट. ओके. आणि या पॅकेजमध्ये मी एक क्लास बनवतो, जावा क्लास, राईट. तर इथे बघा मी सांगत होतो की हा कॉम्पॅक्ट सोर्स फाईल हा ऑप्शन आलेला आहे, जो की डायरेक्ट तुम्हाला त्याचं स्केलेटन देऊन देईल. हॅलो वर्ल्ड नाव देतोय मी, ठीक आहे. आणि मी एंटर प्रेस करतोय, तर बघा ऑलरेडी इथं आलं वाईड मेन, नो एरर. तर याच्यामध्ये मला फक्त काय करायचं आहे, IO
जसं सांगितलं आपण आय.ओ. डॉट केलं की तुम्हाला इथे मेथड मिळेल आणि त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला प्रिंट हॅलो वर्ल्ड. याला मी रन करतोय, रन हॅलो वर्ल्ड. यू कॅन सी द आउटपुट. आपण काहीही लिहिलेलं नाही आहे, पब्लिक नाही, स्टॅटिक नाही, मी फक्त एक क्लास बनवला आणि त्याच्यामध्ये आले. बट याचे एक सांगतो तुम्हाला, मी याच्यामध्ये मी बनवला, बट मी जर नॉर्मल क्लास बनवला असता हॅलो वर्ल्ड, तर हा जो क्लास बनवला तो कॉम्पॅक्टमध्ये आतमध्ये आला. पण हा क्लास जो मी बनवला आता तो कॉम्पॅक्टमध्येच बनवला होता, पण कॉम्पॅक्टमध्ये नाही आला, तो त्या पॅकेजच्या आतमध्ये नाही बनला, तर तो बेस पाथला बनला, SRC मध्ये डायरेक्ट बनला, तर ते तिथंच बनणार. तो लक्षात ठेवा. हा जर मी इथे नाही टाकायचा, राईट, असा इथे टाकला तर नाही चालणार, कारण मी इथे कॉम्पॅक्ट सोर्स फाईल नेहमी इथे SRCच्या डायरेक्टली आतमध्ये इथे बनणार. ठीक आहे, ओके. तर हा क्लास मी डिलीट करतो, कारण याची काही आपल्याला गरज नाही. तर तुम्ही जर बघा, हा रन झालाय आणि याच्यामध्ये काहीच नाही आहे, क्लास नाही आहे, इम्पोर्ट नाही, काही नाही. तर याची जर मी क्लास फाईल जर बनवली, बघितली, तर याचा जो डिकंपाइल्ड कोड आहे तर तो असा आहे बघा. इथे लिहिलेलं आहे सोर्स कोड रिट्रीटेड फ्रॉम डॉट क्लास फाईल बाय इंटेलिजंट आयडिया. इंटेलिजंट आयडियाने हा डिकंपाइल करून दिलेला आहे आपल्याला. तर ॲक्च्युली असं क्लास फाईल अशी बनलेली आहे, पण ती डिकंपाइल करून दाखवली आहे मी तुम्हाला, बरोबर. हॅलो वर्ल्ड आणि याच्यामध्ये मेथड बनली, पण सगळ्या क्लासमध्येच होणार, फक्त तुम्हाला लिहायची गरज नाही. ठीक आहे, ओके. मला माहिती आहे आता तुमच्या ज्यांना जावाचं नॉलेज आहे किंवा ज्यांना इंटरनली हे असं कसं काय बरोबर, सो डोंट वरी, ते पण बघणार आहे आपण. व्हेरिएशन्स ऑफ मेन मेथड अलाउड. तर मेन आता कोणते कोणते मेन मेथड लिहू शकता जावामध्ये? वॉइड मेन, जसं की आता सांगितलं ते लिहू शकतो. पब्लिक वॉइड मेन, त्याच्या आधी पब्लिक लावलं तरी चालेल. स्टॅटिक लावलं तरी, पब्लिक नसलं फक्त स्टॅटिक असलं तरी चालेल. पब्लिक स्टॅटिक पण चालेल, हे व्हेरिएशन पण चालेल, पब्लिक स्टॅटिक वॉइड. पब्लिक वॉइड मेन पण चालेल, बरोबर. आणि याच्यामध्ये हे आर्ग्युमेंट पास केले तरी चालेल. आणि जे आपली ओल्डर आतापर्यंत काय करत होतो आपण, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन, हे लिहिले तरी चालेल, पण हे नवीन नाही. मग कंपायलर काय करणार, आपलं जुनच त्याला कन्सिडर करणार एंट्री पॉइंट, बरोबर. म्हणजे आता जावा 25 जर तुम्ही यूज करत असाल, जावा 25 लेटेस्ट, तर ॲटलिस्ट जावा 25, इथून पुढेही जावा 26 मध्ये हे सगळं राहणारच, पण ॲटलिस्ट जावा 25 मध्ये यापैकी कोणतीही मेन मेथड लिहिली तरी चालेल. आधी चालत नव्हतं, आता चालेल. ठीक आहे. आणि तुम्ही बघा इथे इंटेलिजंटमध्ये कोड करताना, हे इंटेलिजंटमध्ये मी प्रोग्राम्स करून हे स्क्रीनशॉट घेतलेले. इथे खाली असं येतं, इंटेलिजंट दाखवतो तुम्हाला, जे गरजेचं नाही आहे. जसं की पब्लिक रिडंडंट आहे बोलतो तो, नाही लिहिलं तरी चालतंय जावा 25. स्टॅटिक नाही लिहिलं तरी चालतंय बोलतो तो. म्हणजे तुम्ही इंटेलिजंटमध्ये जर कोडिंग करत असाल किंवा STS मध्ये जर ते इनेबल्ड असेल, तर तुम्हाला ते हिंट देतं अननेसेसरी कोड. तर हे जबरदस्त फीचर आहे, याला तुम्ही 100% यूज केलं पाहिजे. याच्यामुळे अजून काय झालं बघा, बिगिनरमध्ये आपण इनपुट घ्या, आउटपुट द्या कन्सोलवरून, एंटर युअर नेम, कोणतीही प्रोग्रामिंग लागायची हे करतोच, करावंच लागतं. जावामध्ये आधी काय करायला लागायचं, स्कॅनरचा ऑब्जेक्ट बनवा, त्याच्यामध्ये सिस्टीम डॉट इन पास करा, मग परत मेथड कॉल करा. गरज नाही. आता तुम्ही डायरेक्टली, जसं IO मध्ये, IO हा काय क्लास आहे, IO हा काय, परत सांगतो, हा काय IO काय, एक क्लास बनवलेला आहे IO क्लास. कोणत्या पॅकेजमध्ये, कोणत्या पॅकेजमध्ये, जावा डॉट लँग पॅकेजमध्ये. जावा डॉट IO याचा जर फुल पाथ जर मी लिहिला, फुल्ली क्वालिफाईड क्लास, तर हा आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, हे जे जावा डॉट लँगमध्ये असतं त्याला इम्पोर्ट करायची गरज पण नाही ना, त्यामुळे मी IO ला इम्पोर्ट पण नाही करत, कारण ते जावा डॉट लँग पॅकेजमध्ये डिफॉल्ट पॅकेज ते इम्पोर्ट होतात, राईट. जावा डॉट लँग यातले सगळे क्लासेस तुम्ही विदाउट इम्पोर्ट यूज करू शकता. ठीक.
जसं की आपण प्रिंट केलं ते तुम्ही इनपुट ऍक्सेप्ट करून कसं यूज करू शकता तेही बघणार आहे. बरोबर. तर आधी स्कॅनर, आता स्कॅनरची गरज नाही. सेम आयओ मध्ये अजून एक मेथड दिलेली आहे, रीड एल एन. बरोबर. रीड एल एन काय करतं, हे तुमचा जो मेसेज आहे हा याचा प्रिंट होणार आणि ते वेट करणार जोपर्यंत तुम्ही इनपुट देत नाही. बरोबर. तर कसं होईल एक्झाम्पल, हा कोड जर मी रन केला तर मी आधी काय पास केले, एंटर युअर नेम, हे आहे असं प्रिंट होणार कन्सोलवरती. बरोबर. इथं तुम्ही काय केलं, फॉर एक्झाम्पल इथं नेम दिलं मी विजय, विजय नाव दिलं. ठीक आहे. तर काय केले, खाली परत मेथड मी कॉल केली आहे. खाली काय प्रिंट होईल, पहिल्यांदा हॅलो प्रिंट होईल स्पेस आणि त्याला कॉन्क्रीट केले नेम. नेमची व्हॅल्यू काय दिली मी, किती सोपं झालं बघा इनपुट घेऊन प्रिंट करणं. बरोबर. अगोदर काय होतं, यू नो इट व्हेरी वेल. जबरदस्त आहे फीचर. इम्प्लिटेड क्लास क्रिएटेड बाय द कंपायलर. तर याच्यामध्ये होतं काय, तुम्ही म्हणाल की हे कसं होतंय, जावामध्ये तर क्लास लागतोच ना, विदाउट क्लास कसं काय व्हायला लागले. तर याची ब्युटी अशी आहे, ज्यावेळेस तुम्ही जावा 25 मध्ये आयओनी जे आता सांगितलं ते करता, त्यावेळी कंपायलर ऑटोमॅटिक क्लास तयार करतो. बरोबर. आणि त्या ऑफकोर्स जावा ऑब्जेक्ट हा क्लास सगळ्यांचा पॅरेंट आहे, याला तो काय करतो, एक्सटेंड करतो. इम्प्लिमेंट्स नो इंटरफेस, इंटरफेस कोणताही इम्प्लिमेंट करत नाही. ऑल फील्ड्स अँड मेथड्स डिक्लेअर्ड बिकम्स मेंबर्स. आता आपण काही मेथड्स अँड फील्ड डिक्लेअर केले नव्हते, जर तुम्ही केले कसे, फॉर एक्झाम्पल हे मी बघितले आता आणि याच्यावरती या मेथड क्लास नाही आहे आपल्याकडे. बरोबर. डायरेक्ट मी फाईलमध्ये असं लिहितो एवढंच, क्लास नो क्लास. ग्रीटिंगचा एक व्हेरिएबल बनवला स्ट्रिंगचा, त्याला पास केला आणि त्याला व्हेरिएबलला मी प्रिंट केला, मग हॅलो वर्ल्ड प्रिंट व्हायला पाहिजे. बरोबर. पण हॅलो वर्ल्ड काय होतं, प्रिंट होतं. याचं आउटपुट काय येणार, हॅलो वर्ल्ड एक्सक्लेमेटरी मार्क. हा कोड परफेक्टली रन होतो. हा व्हेरिएबल इथे वापरू शकतो मेन मेथड. तसंच एक मेथड मी मेनच्या बाहेर मेथड लिहिली आणि देर इज नो क्लास, फक्त मेथड. तर काय होतं, ही मेथड पण मी मेन मध्ये कॉल करू शकतो. आता आपल्याला माहिती आहे सर की मेथड तर क्लासच्या आत, कोणतीही मेथड असू दे क्लासच्या आत लिहायला पाहिजे, तर गरज नाही. काय होतं मग, कंपायलर आपोआप क्लास क्रिएट करतो आणि जेवढे काही फील्ड मेथड असतील ते त्याचे काय होतात, मेंबर्स होतात, त्या क्लासचे मेंबर्स होतात. आणि मस्ट हॅव मेन मेथड, आणि मेन मेथड तर पाहिजेच. बरोबर. हे मेथडचं नाव जे आहे ते मेनच पाहिजे, दुसरं नाव नाही घ्यायचं. तर तुम्हाला याचं हेही दाखवतो की कसं तयार होतं. जर तुम्ही इंटेलिजेमध्ये कोड केला तर त्याच्यामध्ये एक फीचर आहे इंटेलिजेमध्ये, तुम्हाला तर माहिती आहे की जावाचा कोड लिहिला की त्याचा काय बनतो, बाईट कोड बनतो, म्हणजे डॉट क्लास फाईल बनते आणि ती रन होत असते. बरोबर. JVM मध्ये. मग ते डॉट क्लास फाईल, त्याच्यामध्ये क्लास असतो. तुम्ही जर असा क्लास, आता याच्यामध्ये काय केलं मी, एक व्हेरिएबल बनवला, एक मेथड बनवली, ती व्हेरिएबल इथे कॉल केला आणि ती मेथड इथे कॉल केली. म्हणजे याच्यात काय लिहिलं मी, हाय वर्ल्ड इथे प्रिंट झालं आणि जिथे मेथड कॉल केली तिथे हॅलो वर्ल्ड प्रिंट झालं. परफेक्ट. आणि याच्यामध्ये मी क्लास लिहिलेलंच नाहीये, हॅलो वर्ल्ड डॉट जावा फाईलमध्ये क्लास नाहीये, फक्त एवढाच कोड आहे. मग काय होणार, कंपायलर क्लास तयार करणार इंटरनली, जे फाईलचं नाव आहे त्याला ते नाव देणार त्या क्लासला, आणि जे काय तुमचे फील्ड आहेत आणि मेथड आहेत ते मेंबर्स बनणार त्या क्लासचे. इंटरनली सगळं कंपायलर करणार ऑटोमॅटिक. तर मी काय केलं, इंटेलिजेमध्ये काय केलं, गेलो आणि त्याचं डॉट क्लास फाईल पण ओपन केली, कारण ह्याला कंपाईल केलं की डॉट क्लास फाईल बनते. आणि ते डॉट क्लास फाईल जे आहे त्याच्यात ऑलरेडी, तुम्ही जर असं बघायला गेला तर डॉट क्लास फाईलमध्ये रिडेबल नसते, ते तुम्हाला कळणार नाही त्याच्यात काय. बरोबर. बाईट कोड असतो ना तो काय इंग्लिश लँग्वेजमध्ये नसतो. पण इंटेलिजमध्ये एक फीचर आहे, त्याच्यातून तुम्ही डिकंपाईल करू शकता रिडेबल फॉर्मॅटमध्ये तो क्लास फाईलमध्ये. त्यानुसार इथे लिहिले बघा, डिकंपाईल डॉट क्लास फाईल आहे, बाईट कोड व्हर्जन
69 जावा 25. तर डी कंपाईलमध्ये तुम्हाला दिसेल ॲक्च्युली तुम्ही जो लिहिलेला कोड होता त्याचं काय केलं कंपायलरनं. काय केलं, एक क्लास बनवला फायनल क्लास. या क्लासला काय नाव दिलं, जे माझ्या फाईलचं नाव होतं ते नाव दिलं. आणि या क्लासमध्ये जे माझा फील्ड होता तो मेंबर बनला आणि हा मेथड पण त्याचे मेंबर आहे, क्लासचे मेंबर, बरोबर. आणि मेनमध्ये ते दोन. तर ॲक्च्युली असं होतं, इंटरनली ऑटोमॅटिक होतं. इथे जर मी तुम्हाला सांगायचं होतं की स्ट्रिंग मी घेतली, कोणताही व्हेरिएबल घेतला, ग्रीटिंग फॉर एक्झाम्पल, लेट्स से मी याला व्हॅल्यू असाइन करतो हाय वर्ल्ड, ठीक आहे. आणि याच्यामध्ये मी फक्त हे डायरेक्टली प्रिंट न करता मी ग्रीटिंग हे प्रिंट करतो, ठीक आहे. आणि याला मी रन करतोय. सॉरी, हे मी याच्यात केलं, डॉट क्लास फाईलमध्ये नाही करू शकत मी, हे याच्यामध्ये करायला पाहिजे, ठीक आहे. याच्यातच केलेलं आहे. याला मी काय करतो, रन करतो. इफ यू कॅन सी हाय वर्ल्ड प्रिंट झालेले, बरोबर. पण ॲक्च्युली आपण आतापर्यंत शिकलो होतो की हे क्लासमध्ये असतं, बट याचं जर मी डिकंपाइल्ड व्हर्जन बघितली डॉट क्लास, तुम्हाला दिसेल की ऑलरेडी एक क्लास बनलेला आहे आणि त्याचा हा मेंबर आहे आपण जो व्हेरिएबल बनवला, ठीक आहे. सेम पद्धतीने तुम्ही मेथड पण बनवू शकता. स्ट्रिंग, लेट्स से मेथडचं नाव मी सेमच देतोय, बट हिला मी काय करतोय, मेथड बनवतोय आणि त्याच्यामध्ये मी रिटर्न करतोय. त्यावेळेस मी हाय वर्ल्ड म्हणण्यापेक्षा हॅलो वर्ल्ड असं रिटर्न करतो, ठीक आहे. आणि इथे मी काय केलेलं आहे, आपला फील्ड कॉल केलेला आहे. इथे मी काय करतो, मेथड कॉल करण्यासाठी फक्त मला हे ब्रेसेस टाकावं लागते, ब्रॅकेट्स, ठीक आहे. आणि याला मी परत रन करतोय. तर पहिल्यांदा बघा काय झालंय, सेमीकोलन राहिलं आपलं. हां, तर पहिल्यांदा बघा काय रन झालं, पहिल्यांदा आलं हाय वर्ल्ड, परत हॅलो वर्ल्ड. आणि याचं जर डिकंपाइल्ड तुम्ही व्हर्जन बघितलं, हे बघा, हे क्लास तयार झाला, त्याच्यामध्ये मेंबर हा मॉड्यूल इम्पोर्ट डिक्लेरेशन, जसं की आपल्याला माहिती आहे ऑलरेडी की जावामध्ये मॉड्यूल्स आलेले जावा 25 मध्ये, जसं की जावा डॉट बेस हे एक मॉड्यूल आहे. याच्यामध्ये काय आहे, मल्टिपल जे की जास्त यूज होणारे क्लासेस आहेत, जसं की कलेक्शनचे क्लासेस, मॅथ क्लासेस. आतापर्यंत काय व्हायचं, प्रत्येक क्लास यूज करायला तुम्हाला इम्पोर्ट स्टेटमेंट लिहायला लागायचं प्रत्येक क्लाससाठी, पण आता गरज नाही. जे वारंवार फ्रिक्वेंटली यूज्ड क्लास आहेत डेव्हलपरसाठी, ते इम्पोर्ट सारखं लिहिण्यापेक्षा एक मॉड्यूल इम्पोर्ट करा. हे ऑलरेडी आपण याचं फीचरचं डिटेलमध्ये बघितलं आहे, मॉड्यूल इम्पोर्ट डिक्लेरेशन बघितलेलं आहे सेपरेट. ते कसं होतं बघा. तर याच्यामध्ये मी काय केलं, वॅर. जर तुम्हाला माहित नसेल, जावामध्ये आपण वॅर कीवर्ड यूज करू शकतो, ऑलरेडी आलेलं आहे. आय थिंक जावा 11 वॅर कीवर्ड यू कॅन यूज इट. लेफ्ट साईडला तुम्हाला वॅर लिहायचे आणि त्याचा टाईप जो आहे तो ऑटोमॅटिक बनतो डिपेंडिंग ऑन तुम्ही राईट साईडला काय लिहिता. कारण राईट साईडला मी लिस्टचा ऑब्जेक्ट बनवतोय, तर इथे ऑटोमॅटिक ते इन्फरन्स म्हणतात मला, तर हा लिस्टच बनणार. इथे वॅरमध्ये वॅर हा जनरिक, राईट साईडला कोणता ऑब्जेक्ट बनवतो त्याच्यानुसार तो घेतो त्या व्हेरिएबलचा टाईप. तर मी काय केलं, फक्त एक लिस्ट बनवली, लिस्ट डॉट ऑफ. लिस्टमध्ये एक मेथड आहे ऑफ, त्याला काय होतं, त्याला मी पास करू शकतो एलिमेंट्स, बरं. म्हणजे हे लिस्ट, त्याला कलर्स एक लिस्ट आहे म्हणजे. आणि फॉरमध्ये हा फॉर लूप मी असा लिहू शकतो, वॅर कलर, म्हणजे कलर्स मधला हा जो लिस्ट आहे तो याच्यामध्ये एक एक जाईल आणि एक कलरचं नाव मी प्रिंट काय करतोय, फक्त आयओ डॉट प्रिंटएलएन कलर, आणि त्याला पुढे काय करतोय, कलरचं नाव, म्हणजे आउटपुट कसं येईल, पहिल्यांदा पहिला कलर कोणता आहे, रेड. पुढे काय केले, हे एक कोलन आणि कलर डॉट लेंथ, तर रेडची लेंथ प्रिंट केली म्हणजे रेड 3 असं प्रिंट होईल. नेक्स्ट टाइम काय प्रिंट होईल, ब्ल्यूची लेंथ 4, कारण लेंथ ही मेथड काय देते,
त्या शब्दामध्ये, त्या वर्डमध्ये किती कॅरेक्टर्स आहेत ते ऑटोमॅटिक देते आपल्याला. तर तुम्ही म्हणाल मी हे का सांगितलं कोड, कारण याच्यामध्ये बघा लिस्ट, आतापर्यंत तुम्ही ज्यावेळेस लिस्ट यूज करायचा त्यावेळेस तुम्हाला लिस्ट हे इम्पोर्ट करायला लागायचं, बरोबर. तर आता इम्पोर्ट करायची गरज नाही, कारण जावा डॉट बेस हे जे पॅकेज आहे ते ऑटो इम्पोर्ट होते. क्लिअर. तुम्हाला इम्पोर्ट करायची गरज आहे का आता लिस्ट वगैरे? अजिबात नाही, कारण ते ऑलरेडी जावा डॉट बेस मध्ये आहे. ठीक आहे. तर या आत्ता जे बघितलं मी त्याचं डिकंपाइल्ड व्हर्जन दाखवतो मी तुम्हाला. डिकंपाइल्ड व्हर्जन जसं की मगाशी बघितलं. तर याच्यामध्ये काय आहे, मी लिस्टला इम्पोर्ट केले का नाही, तर मी काय केलं बाईट कोडला डिकंपाइल करून बघितलं कसं काय काय झालं. तर ऑफकोर्स त्याने क्लास तयार केला होता, फाईलचं नाव त्यानं क्लासचं नाव घेतलं होतं, आणि हा जो कोड आहे तो ॲज इट इज मी एवढाच कोड लिहिला होता, राईट. मी एवढंच लिहिलं होतं. मग ते क्लास आणि त्याच्यावरचं इम्पोर्ट स्टेटमेंट हे ऑटोमॅटिक ॲड झालेलं आहे. लिस्टचा जर कोड बघायचा आहे आपल्याला कसं इम्पोर्ट होतात, तर वॅर कलर्स घेतले आपण, नावाचा व्हेरिएबल घेतला, याच्यामध्ये लिस्ट, हे बघा लिस्ट डायरेक्ट दाखवते मला, लिस्ट डॉट ऑफची मेथड मी कॉल केली आणि याच्यामध्ये डिफरंट कलर्स कॉल केले, रेड, परत चला कोणताही करतो मी, ग्रीन, आपण कोणता केला होता ब्ल्यू, त्याच्यानंतर कोणता ग्रे, त्याच्यानंतर मी टाकतो ब्लॅक आणि त्याच्यानंतर मी टाकतो ग्रीन. हा मी काय केला, मी इम्पोर्ट नाही केलेलं आहे तरीही मला एरर येत नाहीये. आता इथं वॉर्निंग येते कारण कलरला आपण यूज नाही केलेलं. फॉर मी लूप बनवतोय, काय लिहितोय मी याच्यामध्ये, फॉर मध्ये मी काय लिहितोय, फॉर कलर्स, किंवा इथे वॅर घेऊ शकतो मी, वॅर कलर, ज्यामध्ये हा माझा लूप काय करतो, या लूपमध्ये काय होतं, जेवढे कलरची साईज आहे म्हणजे 1 2 किती आहेत इलेमेंट्स, 5 वेळा लूप रन होणार ऑटोमॅटिक, आणि प्रत्येक वेळा एक एक इलेमेंट या व्हेरिएबलमध्ये जाणार. मग या व्हेरिएबलमध्ये पहिल्यांदा काय येणार, रेड येणार. मग तो रेड सोबत काय करायचं मी ठरवतो, मला फक्त प्रिंट करायचं. परत मी आयो वापरतोय प्रिंटएलन, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, कलर एक प्रिंट करतो, कलर व्हेरिएबलमध्ये आलेलं आहे, बरोबर. आणि त्याच्या पुढे मी काय करतोय, याला कॉन्कॅटिनेट करतोय, ठीक आहे. आणि परत त्याच्या पुढे मी कॉन्कॅटिनेट करतोय याला लेंथ घ्यायची आपल्याला, फॉर एक्झाम्पल कलर डॉट एल, लेंथ मी घेतली, हे प्रत्येक वेळी प्रिंट होऊन जाईल, बरोबर. याला मी रन करतोय, हे बघा दिस इज द आउटपुट. म्हणजे याच्यातून मला काय सांगायचं होतं, नाही याचं जर डिकंपाइल्ड व्हर्जन बघितलं, बघा इथे बघा मी लिस्ट याच्यात इम्पोर्ट केले का नाही, पण ऑटोमॅटिक मला इम्पोर्ट दिसतं इथे. हे कशामुळे झालं, जावा डॉट बेस मधले जेवढे काही क्लासेस आहेत ते ऑटो इम्पोर्ट होतात, ठीक आहे. याच्यामध्ये बघा नो एरर, तर क्लास पण तयार झाला आहे, त्याच्या आत मेथड आपली आलेली आहे, म्हणजे क्लास आणि इम्पोर्ट वगैरे सगळं हँडल झालेलं आहे. तर हे अशा पद्धतीने जबरदस्त, म्हणजे बिगिनरसाठी काहीही त्रास नाही. तुम्ही जावा प्रोग्राम डायरेक्ट ओपन करा, जावा 25 जर तुमच्याकडे असेल ऑलरेडी इन्स्टॉल JDK, तर डायरेक्ट वॉइड मेन लिहायचं आणि आपलं काही कोडिंग चालू करायचं. पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन त्याच्यामध्ये पडायची गरज नाही. कॉम्पॅक्ट सोर्स फाईल, आता तुम्ही जर इंटेलिजन्सचं व्हर्जन जर नवीन यूज करत असाल किंवा नवीन एडिटर यूज करत, त्याच्यामध्ये एक नवीन टाईप पण आला आहे. तुम्ही न्यूमध्ये जाता आणि न्यू जावा क्लास जर बनवायचा तुम्ही, तर राईट क्लिक करून त्या पॅकेजमध्ये न्यूमध्ये जाऊन मग क्लास आणि मग त्याचं नाव देतं. तर आता नाही, आता तिथे एक अजून एक ऑप्शन आला असेल, इंटेलिजमध्ये स्पेसिफिकली मी करतो तर त्याच्यामध्ये ऑप्शन आलेलं आहे कॉम्पॅक्ट सोर्स फाईल.
असा एक ऑप्शन आलेलं आहे. कॉम्पॅक्ट म्हणजे काय, हे कॉम्पॅक्ट झालं ना, कमी झालं तुमचं काम. कॉम्पॅक्ट सोर्स फाईल जो की बाईट कोड बनताना एक्सपांड होतो, आपल्याला लिहिताना कॉम्पॅक्ट होतो तो. आणि इन्स्टन्स मेन मेथड्स म्हणजे काय, का नाव दिलं मी इन्स्टन्स मेन मेथड, याचा अर्थ काय, तर ही जी मेन आहे, अगोदर काय असायचं या मेन मेथडमध्ये या मेन मेथड फरक काय आहे, तर अगोदरची जी मेन मेथड आहे ही स्टॅटिक मेन मेथड होती. ती मेन मेथड ही एंट्री पॉइंट, पण ती मेथड कॉल करण्यासाठी ऑब्जेक्टची गरज नव्हती, कारण स्टॅटिक मेथड कॉल करण्यासाठी ऑब्जेक्टची गरज नाही. ऑब्जेक्ट क्रिएट करायची गरज आहे का, नाही. पण ही मेन मेथड स्टॅटिक नाहीये, तर याचा इंटरनली क्लास बनतो आणि त्या क्लासच्या ऑब्जेक्टनुसार ही मेथड कॉल होते, म्हणून याला इन्स्टन्स मेन मेथड आहे. ही स्टॅटिक मेन मेथड नाही. क्लिअर. तर हे इंटरव्ह्यूला सुद्धा जबरदस्त क्वेश्चन आहे आणि याला कन्फ्यूज करण्यासाठी चांगला आहे क्वेश्चन. म्हणजे याला का नाही करायला लागत, याला स्टॅटिक का नाही लिहिलं, बरोबर. मग इंटरव्ह्यूवर तुम्हाला विचारणार जावा 25चे फीचर्स, किंवा जावा 25चं नाव पण घेणार नाही, तो म्हणणार मी असं लिहिलं तरी चालेल का कोड, असाच लिहितो मी, वर्ड मेन लिहितो आणि त्याच्यामध्ये हे काढून टाकतो, वर्ड मेन हे स्ट्रिंग आर्ग्स पण काढून टाकतो. तुम्ही तर कधीच बघितलेलं नसतं, तुम्ही म्हणा नाही कंपाईल टाइम एरर येणार, बट नो, पण तुम्हाला आता कळालंय की जावा 25 मध्ये हे चालणार आहे. म्हणजे स्ट्रिंग आर्ग्स आणि हे जे स्टेटमेंट आहे शेवटचं ते नॉर्मल तुम्हाला माहिती आहे. तर जबरदस्त याची प्रॅक्टिस करा, ठीक आहे. तर हे सगळे जबरदस्त फीचर्स आहेत आणि इंटरव्ह्यूमध्ये हे काम करणार हा इंटरव्ह्यूवरचा फेवरेट टॉपिक असणार आहे जावा 25. आणि कारण लॉंग टर्म व्हर्जन आहे, LTS व्हर्जन आहे जावा 25. इथून पुढे तुम्ही हेच यूज कराल, म्हणजे ॲटलिस्ट जर तुम्ही शिकत असाल जावा, तर मी रेकमेंड करतो की जावा 25 यूज करा. कारण ॲक्च्युअली जावा 25चे फीचर जर तुम्हाला टेस्ट करायचे ते यूज करावंच लागणार आहे, बरोबर. ओके.